मी अर्धा किलो कोळंबे घेतलेले आहेत, ते मी धुवून स्वच्छ केलेले आहेत। आता याच्यामध्ये मी मसाले टाकून घेत आहे। 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून धने पूड, अर्धा टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून मी मीठ टाकले। इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो टाकत आहे। मिक्स करून 10 मिनिटं मुरवत ठेवायचं आहे। चटणीवाला प्रॉन्स मसाला करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी कापून घेतलेले आहेत, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा कांदा, 1 इंच आल्याचा तुकडा आहे आणि 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता या सगळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। हे सर्व बारीक वाटून पेस्ट करून घ्यायचे आहे। ही पेस्ट मी वाटून घेतलेली आहे। प्रॉन मसाला करण्यासाठी 2 टेबलस्पून मी तेल घेत आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं ते गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये 1 टीस्पून मी काश्मीरी चिली पावडर टाकत आहे। गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे। अर्धा टीस्पून मी घरगुती लाल तिखट टाकत आहे, अर्धा टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून धने पूड आणि अर्धा टीस्पून मी हळद टाकत आहे। हे मसाले तेलामध्ये थोडेसेच परतून घ्यायचे आहेत आणि गॅस स्लोच करायचा आहे। हा वाटलेला मसाला तो याच्यामध्ये टाकत आहे। मसाला चांगला परतला गेला आहे आणि तेल सुद्धा सुटायला लागले आहे। 2 चमचे बेसन टाकायचं आहे, त्याच्यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा येतो। आता हे बेसन सुद्धा ह्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। ग्रेव्हीला तेल सुटलं आहे आणि इथे मी पाव टीस्पून मीठ टाकत आहे। ग्रेव्हीसाठी मी जे मसाले टाकलेले आहेत, कारण त्या ग्रेव्हीला पण मसाल्याची टेस्ट यायला पाहिजे आणि मी प्रॉन्सला पण मी थोडेच मसाले लावलेले आहेत, म्हणून मी ग्रेव्ही पण टाकलेले आहेत। तर हा मसाला चांगला परतला गेला आहे। इथेही प्रॉन्सला मॅरिनेट करून ठेवलेला आहे, ते प्रॉन्स याच्यात टाकायचे आहेत। झाकण ठेवून मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनिटं प्रॉन्स शिजवून घ्यायचे आहेत। आता मी झाकण काढत आहे। पाणी सुद्धा आटलं आहे आणि प्रॉन्सला कसं तेल पण सुटलं आहे। हे चटणीवाला प्रॉन्स आपलं तयार झालं आहे। आता मी गॅस बंद करत आहे। चटणीवाला प्रॉन्स तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा। करायला तर सोपी आहेत आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे। तुम्हाला यावर ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला ग्रेव्ही पण ठेवू शकता किंवा ड्राय पाहिजे असेल तसं ड्राय सुद्धा करू शकता। याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे।